विधान भवनामध्ये झालेल्या राड्यावर राजकीय प्रतिक्रिया सुद्धा समोर आलेल्या आहेत, त्या पाहूयात। आमदारांना धक्काबुक्की, ही गुंडागर्दी आता विधान भवनापर्यंत पोहोचली असेल तर मग हे फार अवघड आहे। ताबडतोबीने गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी सगळे विषय सोडून या गुंडांवरती आणि त्या गुंडांच्या पोशिंद्यांवरती कडक कारवाई केलीच पाहिजे, तर आणि तरच तुम्ही या राज्याचे पालक मुख्यमंत्री म्हणून जनतेला तोंड दाखवायच्या पात्रतेचे आहात, असंच मी म्हणेन। जी घटना झालेली आहे त्याचं समर्थन कोणी करू शकत नाही। हे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या परिसरात या पद्धतीनं हे कृत्य होणं, आमदारावर हाणामारी होणं, याचं समर्थन करण्याचं कारण नाही। विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं की मी चौकशी करून योग्य कारवाई करेन। खरं तर हे विधान भवन आहे, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात याचं एक स्थान आहे आणि असं असताना इथं कोणीही मारामाऱ्या करणं अतिशय चुकीचं आहे आणि मी याला विधानमंडळाचं गलथान कारभार, गलथान सुरक्षा व्यवस्था यालाही दोष देईल। जिकडे माननीय आमदार, मोठमोठे अधिकारी, पूर्ण प्रशासन आणि विधिमंडळाच्या मुख्यद्वारावरती येतात, तिकडे इशारे करून जर कोणावरती हल्ले होणार असेल तर मला असं वाटते हे दुर्दैवी आहे। निवळ दुर्दैवी नाही तर कायदा सुव्यवस्थाची ज्यावेळी चर्चा एका बाजूला वरती परिषदेमध्ये आम्ही करतोय, विरोधी पक्ष कायदा सुव्यवस्थेत चर्चा करत असताना ही घटना इकडे घडणं हे अशोभनीय आहे आणि म्हणून ह्याची तातडीने दखल घेतली पाहिजे।